आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची माहिती बघा, महामार्ग कोणते महामार्ग आणि कुठून कुठपर्यंत जातात त्याच्याविषयी माहिती पाहिजे. तर पहिला महामार्ग बघा समृद्धी महामार्ग झालेला आहे. त्याच्यानंतर शक्तिपीठ महामार्ग, आता नवीन प्रस्तावित झालेला जनकल्याण महामार्ग. हा जनकल्याण महामार्ग प्रस्तावित मार्ग की कुठून कुठपर्यंत गेला आहे तर कल्याण ते लातूरपर्यंत. हा कल्याण ते लातूरपर्यंत प्रस्तावित आहे. त्याची एकूण लांबी बघा 443 किलोमीटर आहे. तर बघा त्याचा एकूण खर्च त्याच्यासाठी किती लागणार आहे तर 35,000 कोटी. त्याचं बघा ह्या महामार्गामुळं कोणत्या जनकल्याण महामार्गामुळं 117 किमीवरून 590 किमीवर येणार आहे. त्याच्यानंतर बघा बदलापूर येथे बोगदा अटल सेतूला जोडणार आहे. आता बदलापूर जे बदलापूरला जे बोगदा होणार आहे ते अटल सेतूला जोडणार आहे. बघा त्याचा अनेक काय वैशिष्ट्य, मुंबई लातूर प्रवास केवळ 4.5 तासात. असा जी 8-9 तास लागत होता, कारण ह्या महामार्ग झाल्यानंतर किती तासामध्ये ते अंतर कापणार आहे की फक्त 4.5 तासामध्ये. 4.5 तासामध्ये हे अंतर पूर्ण करू शकतात. बघा माळशेज घाट, हा माळशेज घाट किती किलोमीटरचा आहे, तिथं माळशेज घाटामध्ये 8 किमीचा बोगदा तयार होणार आहे. कोणत्या जनकल्याण महामार्गावर 8 किमीचा बोगदा एक तयार होणार आहे. हा लक्षात ठेवायसारखा प्रश्न आहे. बांधकाम कोण करणार आहे, हे रस्ता तयार कोण करणार आहे तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, त्याला MSRDC कोण तयार करणार आहे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ. हा असे किती वेळेस प्रश्न आलेले आहेत की जनकल्याण महामार्ग कोणी तयार केला, कोणत्या कंपनीनं तयार केला किंवा कोणत्या महामंडळानं तयार केला. म्हणून बघा कोणचं महामंडळ आहे तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC. बघा आता त्यामध्ये किती जिल्ह्याचा समावेश आहे तर 6 जिल्ह्यामधून जाणार आहे. किती जिल्ह्यामधून, ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर. आता ठाण्यामधून प्रत्येक जे तालुक्यात जाणार आहे का तर नाही, तर त्याच्यात काही तालुक्यातून, पुण्याच्या जुन्नर तालुक्यातून, अहिल्यानगरमधून, बीडमधील पाटोदा असेल, केज असेल, आष्टी असेल हे त्याच्यातून जाणार आहे. धाराशिवचं कळंब आणि लातूर, अशा हे किती 6 जिल्ह्यामधून हा जनकल्याण महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई किती किलोमीटरचा आहे 701 किमी. 8 लाईन म्हणजे 8 पदरी. किती जिल्ह्यातून गेलेला आहे तो 10 जिल्ह्यातून गेलेला आहे. प्रवास वेळ किती 8 तास आहे फक्त. किती, आणि शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग आहे. आता तो किती जिल्ह्यातून गेला आहे तर 12 जिल्ह्यातून गेला आहे. त्याला किती वेळ लागतो तर 8 तास लागते. आणि त्याची एकूण लांबी किती तर 802 किमी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.